आता खऱ्या अर्थाने थंडी चालू व्हायला सुरुवात होणार आहे. थंडीमध्ये शरीराला उष्णता, ऊर्जा, ताकद, खूप सारे विटॅमिन्स, त्यामधनं आपल्याला फायबर, कॅल्शियम, प्रोटीन ही बाजरीच्या एका भाकरीतून आपल्याला सर्व काही मिळू शकतं. पण बाजरीचं दळण कसं करायचं ते पहिलं आपण बघूया. तर इथे मी 5 किलो बाजरी घेतलेली आहे. 5 किलोसाठी अर्धा किलो तांदूळ घ्यायचे आहे आणि एक वाटी घ्यायची आहे आणि वाटीच्या प्रमाणात साधारणतः 250 ते 300 ग्रॅम एवढं त्या वाटीमध्ये आपलं कडधान्य बसतील एवढे प्रमाणात वाटी घ्यायची. इथे सोयाबीन घेतलेले. सोयाबीनमध्ये प्रोटीन भरपूर असतं आणि थंडीच्या दिवसामध्ये बाजरीच्या भाकरीमध्ये सोयाबीन घालून खाल्लेलंही खूप छान असतं. प्रोटीन आणि ऊर्जा एकाच भाकरीतून मिळते. त्यानंतरनं फुलगे घेतलेले, काळे चणे घेतलेले, काळे वाटाणे घेतलेले, मूग घेतलेले, मटकी घेतलेली आणि उडदाची डाळ किंवा उडीद अख्खे यामध्ये घालायचे. फुलगे घालायचे. तुम्हाला नाचणी घालायची असेल तर नाचणी तुम्ही यामध्ये घालू शकता आणि 1 चमचा मेथीचे दाणे घेतलेले. हे सगळं काय करायचं आहे आपल्याला, स्वच्छ बाजरी निवडून घ्यायची आणि त्यामध्ये हे सगळं एकत्र करायचं. सगळं कडधान्य आपण खाल्लं जात नाही, पण भाकरीमध्ये जर तुम्ही अशा पद्धतीने कडधान्य घातलं आणि बाजरीचं दळण तुम्ही केलं या पद्धतीने, तर एकाच भाकरीमधून खूप सारे आपल्याला आपल्या शरीराला आवश्यक असणारे घटक यामधनं भेटतात. आता सगळ्या घटकांचं काही ना काही, सगळ्या कडधान्यांचं काही ना काही आपल्या शरीरासाठी तर गरज असतेच. थंडी चालू झालेली आहे आणि थंडीमध्ये या पद्धतीने तुम्ही बाजरीचं दळण इथे करू शकता. यामध्ये तुम्हाला काहीच कडधान्य वापरायचं नसेल ना, तर 4 कडधान्य तुम्ही यामध्ये नक्की वापरायचं. सोयाबीन वापरायचे, काळे चणे म्हणजे काळे हरभरे आणि उडीद किंवा उडदाची डाळ आणि मूग हे 4 घटक जरी तुम्ही बाजरीच्या दळणामध्ये घातले तरी भाकरी खूप छान होते, हेल्दी होते. डायबिटीसवाल्यांसाठी सुद्धा हे खूप पौष्टिक आहे. शुगर असणाऱ्यांसाठी सुद्धा खूप हे आणि अशक्तपणा जर कुणाला आला असेल, आजारी असेल, अशक्तपणा जाणवतोय, तर अशा वेळेस तुम्ही बाजरीचं या पद्धतीने दळण करून तुम्ही जर ती भाकरी साधारणतः महिनाभर जरी तुम्ही ती खायला दिली ना, तरी दुसरं काही खायची गरज नाही. त्यामध्ये कोणत्या तुम्ही पालेभाज्या, एखादी पालेभाजी केली किंवा आमटी वगैरे काही केली, त्याच्यात ही भाकरी चुरून जरी दिली ना, तरी पोट दिवसभर दमदमीत भरलेलं राहील. तर दळण करून घेतलेले गिरणीवरून आपल्याला हे इथे दळून आणायचे. इथे तुम्ही बघू शकता गिरणीवरून दळून आणलेले. कडधान्य घातल्यामुळे काय करायचे, आपल्याला दळण बारीक दळायला सांगायचं, म्हणजे कडधान्यसुद्धा व्यवस्थित बारीक होतात. आता आपण भाकरीसुद्धा मी तुम्हाला इथे करून दाखवणार आहे. काय असतं, बाजरीचं पीठ आहे ना, चिकट खूप असतं. अशा वेळेस भाकरीचं पीठ मळताना किंवा भाकरी थापताना, भाकरी तव्यात घातली की पाणी लावलं की उलथायची कधी काय, यामध्ये ना भाकर कधी कधी ना आपली बिघडू शकते. तर इथे मी पीठ चाळून घेतलेले. पीठ चाळून घेतलं की आपल्याला हे मळून घ्यायचे. आता ज्वारीच्या पिठात आणि बाजरीच्या पिठात एक फरक आहे. ज्वारीचं पीठ हे खूप उग्र असतं. त्याला मळताना पाणी खूप लागतं, ते खूप पाणी शोषून घेतं. पण त्या प्रमाणात बाजरीचं पीठ तसं नाही आहे. बाजरीचं पीठ हे चिकट असतं आणि बाजरीचं पीठ मळताना पाणी कमी लागतं. अगदी कमी पाण्यातसुद्धा हे पीठ इथे मळलं जातं. आता दुसरी गोष्ट, बाजरीची भाकर आपण कितीही जाड थापली तरी ती नरम राहते आणि ज्वारीची भाकरी तुम्ही कितीही जाड थापली तरी ती कालांतराने लगेच अशी कडक होते, कारण ती उग्र असते. त्यातलं पाणी, त्याच्यातला दमटपणा लगेच उडून जातो.
बाजरीची भाकरीचं तसं नाही आहे. ती कितीही तुम्ही पातळ थापा, जाड थापा तरी ती मऊ राहते आणि खायला चांगली रुचकर लागते. आता इथे आपल्याला भाकरी थापून घ्यायची. पळपाटावर भाकरी थापलेली. तुम्हाला जर परातीत भाकरी थापायला जमत नसेल ना, तर तुम्ही ही पळपाटावरती थापून घ्यायची. थापताना एक हात थापायला लावायचा, एक हात असा भाकरीच्या कडेने लावायचा, म्हणजे भाकरीला चिरा अजिबात जात नाही. आणि दुसरी गोष्ट ना, बाजरीची भाकरी तुम्ही पातळ थापायची. पातळ थापली ना की बाजरीची भाकरी खायला खूप छान लागते, व्यवस्थित भाजली जाते. पाणी लावून घ्यायचं आणि भाकरीवरचं पाणी सुकलं, थोडीशी अशी दमट राहिली की मग भाकरी उलटायची आणि भाजून घ्यायची. आता ही तुम्ही गॅसवरती भाजू शकतात किंवा तव्यावरती सुद्धा या पद्धतीने भाजू शकता. किती छान अशी भाकरी आपली बनवून तयार झालेली आहे आणि व्यवस्थित अशी ती फुगली गेलेली आहे. खरपूस अशी आपण ही भाकरी इथे भाजून घेतलेली आहे. तर याच पद्धतीने आपण इथे बाकीच्या सुद्धा भाकरी इथे बनवून घेणार आहे. व्यवस्थित अशा भाकरी फुगतात, ते छान पातळ थापली ना की भाकरी चांगली फुगली जाते. तर इथे झाल्या आपल्या बाजरीच्या मिक्स कडधान्य घालून केलेल्या बाजरीच्या पिठाची भाकरी बनवून तयार. याचं तुम्ही थालीपीठ करू शकता, घावणं करू शकता, तुम्ही इथे भाकरी करू शकता. या पद्धतीने कशासाठी तुम्ही वापरू शकता. अगदी तुम्ही याचा डोसासुद्धा करू शकता. छान असा पापोडा आलेला आहे, बघू शकता, आणि मस्त अशी कुरकुरीत झालेली, जास्त मऊसुद्धा करायची अजिबात नाही. तर अशा पद्धतीने आज आपण थंडीमध्ये बाजरीचं पिठापासून भाकरी बनवून घेतली.